हे टी शर्ट लोकसभेच्या निवडणुका झाल्या फेसवरती येतो साईडनी घे ना पाहिजे आणि आता त्या ठिकाणी सांगितलं की या निवडणुकीमध्ये सोफियाताईने चांगलं मतदान केलं आणि देशातल्या लोकसभेमध्ये 4थ्या क्रमांकावर जर तालुक्यानं या सर्व निवडणुकीमध्ये जवळपास 27-28,000पेक्षा सुद्धा अधिक लीड हा या तालुक्याने केला आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना लक्षाची इच्छा होती खरं म्हणजे तुम्ही अतिशय सगळं सांगितलं त्यांची सुद्धा याची इच्छा होती पण त्यांचा मुलगा इंग्रजी शिकतो तो फजिल झाला आणि आजच त्याचा फजिलान सवारणं इंग्रज आणि त्या वस्तू मुलाच्या फजिलान सवारणाला हजर जाण्याची तिथं प्रकार आहे आणि म्हणून तिकडे गेले म्हणून येता आलं नाही ही तशी अनेक निवडणुका घडल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 14 निवडणुकीला उभं आहे ते 14 मध्ये एक प्रदेश सगळे या स्पर्धेत राहतात तुम्ही असे चमत्कारिक मतदार लोक आहात की 14ला ओळख एकदाही घरी पाठवले तुम्ही नेहमीच मला कामात जाता तर त्यातून श्रेष्ठचा वाद होता या सगळ्या निवडणुकीमध्ये यावेळेची स्थिती वेगळी यावेळेला बाजारपेठेची निवडणूक याच्यातच देशाचं घेतो राष्ट्रीय एका ठिकाणी सांगितलं अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नव्हतं शहर आहे त्या न्यूयॉर्कमध्ये सुद्धा बाजारपेठेच्या निवडणुकीची जाहिरात आणि सगळ्या देशाचं घेतो देशाचे प्रधानमंत्री त्याचं खास प्रेम होतं माझ्यावर आणि त्या प्रेमासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ठरवलं होतं की या निवडणुकीमध्ये 5 जागा लढवण्याचा हक्क करायचा नाही आणि एका विचाराचे लोक एकत्र करायचे त्याच्यामध्ये पुढाकाराने मी स्वतः घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असो तो काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी असो या सगळ्यांची केली 48 जागा महाराष्ट्रात आहेत त्या 48 मध्ये 30 जागा आम्ही जिंकल्या आणि या 30 जिंकत असताना राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या त्याच्या 8 जागा जिंकल्या सगळं विक्रम या मतदारसंघात झाला त्याचं 100% श्रेय तुम्हाला लोकांना मी सांगितलं मराठी सुद्धा या देशाची लोकशाही टिकली ती आम्हाला लोकांच्या मिळून नाही या देशाच्या सामान्य लोकांच्या लोक काय प्रकार निकाल एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्याच्या जुन्या लोकांना असंच असेल 1975-76ला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी केली आणि 77ला निवडणूक झाली या देशाच्या लोकांनी त्यांच्या अधिकारावर गदा आणि हिशे म्हणून इंदिरा गांधींचा पराभव केला त्याच्या चिरंजीवांचा पराभव केला तर लोकशाहीच्या बाजूला न जाता तुम्ही दुसऱ्या रस्त्याला जाताय ही गोष्ट लोकांना फसली नाही आणि ती पुन्हा होता कामा नये म्हणून लोकांनी इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव केला आणि मोरारजी देसाई म्हणून प्रधानमंत्री देशात झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोरारजींच्या काळात 19 महिने त्यांचं राज्य झालं पण राज्य करता मिळालं मग लोकांनी काय केलं पुन्हा निवडणुका आल्या
त्यांच्या संबंधीचा निर्णय घेतला, त्यांना घेऊन बसवलं. पण ज्यांना संधी दिली ते देश चालू शकत नाही हे कळल्यावर 19 महिन्यांनी इंदिरा गांधीला पुन्हा सत्तेवर बसवलं आणि देशाचा कारभार चालवायची संधी दिली. याचा अर्थ आहे की आम्ही काही निकाल घेतले तर लोक मान्य करत नाही. योग्य असलं तर आशीर्वाद देते. आमच्याकडून काही चुका झाल्या तर आम्हाला शिकवायची अक्कल शिकवतो. आणि हे या देशाच्या दृष्टीने भाग्य आहे, लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा भाग्य आहे. आणि या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी अशी भूमिका घेतली, व्यक्तिगत कायदे करायचे. माझ्या बाबतीत तरी असं सांगितलं एका ठिकाणी आणि त्यांना सुद्धा मी नंतर सांगितलं, आता हा आत्मा भटकत होतोय तर तो सोडणार नाही. निवडणुकीमध्ये जो काही व्हायचं ते झाले ते लोकांनी केले. आज आपल्यावर काही फरक नाही अडचणी. मी इथे यायचं ठरवलं त्याच्या आधी मला चिंता होती पाण्याची. मी माहिती मागून इथे किती टँकर चालू आहे, किती ठिकाणी कामं चालू आहेत, कुठं रोजगार घालण्याची कामं चालू आहेत. आणि ठरवलं की आपण जाऊन एक टॅक्टर टाकूया. माझे एक आंदोलन सर्व त्यांनी अनुभवलं की मी अचानक बाहेर पडल्याचे सांगत होतो आणि अनेक हे घडले. आणि नेमकं या 2-3 दिवसात थोडंसं वातावरण बदललं. असं याची करूया की सगळं रस्त्याला जे काही पाण्याची पावसाची गरज आहे तशी स्थिती झाली तर माझे सुरक्षा आपल्या सगळ्यांची करूया. तर त्याच्यावर तुमची निवेदनं बघितल्याच्यानंतर काही कामं अर्धवटीच्या झालेली ती सुरू करण्याची गरज आहे. दादा शिक्षण असेल, पुनर्व्यवस्था असेल, या भागामध्ये त्याचा कसा लाभ देता येईल याची काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून आता मुंबईला गेल्याच्या नंतर राज्य सरकारचे बालबंधारे खात्याचे अधिकारी, वकील, मुख्यमंत्री या सगळ्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी या कामाच्या उद्योगाने चर्चा ही करून त्याचा काही मार्ग निघतोय का हा प्रयत्न करणार आहे. पण सामना त्यांनी आता नाही केलेली घेतला ते 4 महिन्यांनी महाराष्ट्राची निवड होतं. आणि आम्ही ठरवले की या वेळेला राज्य हातात घेईल. राज्य हातात घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली तर राज्य आल्यावर ही कामं कशी हातात घेऊ गावाला आपण मार्ग काढून प्रश्न सुरू आपण एकत्र राहू. आणि इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या दुष्काळी भागातल्या लोकांचं दुःख हे कमी करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण सगळेजण मिळून करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी आज या ठिकाणी आलो त्याचा मला आनंद आहे. माझ्या वर्गाचे कोण जातात त्याचं नाव मानसिक वावरगाव शिकवले. त्यामुळे मला साधारणतः इकडचं ऐकायला होतं. आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळालं त्याचा आनंद व्यक्त करतो. पुढच्या कामाला जायला परवडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.